आरटी प्रवेश 2026-27 तर चौथ्या यादीमध्ये आता जे पालक आहेत ते आतुरतेने चौथ्या यादीची वाट बघत आहेत आणि विचारत आहेत की चौथी यादी ही कधी लागणार आहे. इथे आपण बघायचं आहे तिसऱ्या यादीमधील पालकांना ॲडमिशन घेण्याची मुदत ही 12/6/2026 रोजी संपून गेलेली आहे. आणि आज जवळपास एक आठवडा निघून गेलेला आहे. अजूनही चौथी यादी लागलेली नाही. इथे आपण आर टी एच्या डॅशबोर्डवर क्विकमध्येच बघायचं आहे की आर टीकडे ज्या काय 1,05,811 जागा होत्या याच्या अगेन्स्ट पहिल्या यादीमध्ये 79,692, दुसऱ्या यादीमध्ये 12,925, आणखी आज अखेर आणि तिसऱ्या यादीमध्ये 3,073 या जागा आज अखेर दिल्या गेल्या आहेत. ह्या एकूण जागा ह्या 1,05,811 होत्या आणि आर टी एने डिस्ट्रीब्यूट केलेल्या जागा 95,690. तर आज अखेर आर टी एकडे फक्त 10,121 जागा आहेत आणि या सर्व जागा ह्या चौथ्या यादीमधील पालकांना मिळणार आहेत आणि त्यांना मिळण्यासाठी आता ते पालक आतुरतेने वाट बघत आहेत. कारण आता शाळा देखील सुरू झालेल्या आहेत आणि पालक संतप्त झाले आहेत. पालक विचारत आहेत की चौथी यादी कधी लागणार. माझ्या माहितीप्रमाणे चौथी यादी ही 20 तारखेच्या आसपास लागणे आवश्यक आहे. पण आपण बघूया 2 ते 3 दिवसामध्ये काय होते ते, कारण अजूनही आर टी पोर्टलवर कोणतेही अपडेट नाही. तर तिसऱ्या यादीमधील पालकांनी सुद्धा आपली अर्जाची स्थिती चेक करत राहायचं आहे. इथे आपण क्लिक करून आपला नंबर टाकून आपले स्टेटस चेक करायचे आहे. हे कोणी करायचे आहे? ज्यांनी शेवटच्या दिवशी डॉक्युमेंट दिले आहेत त्यांनी. आणि चौथ्या यादीमधील पालकांनी देखील आपली अर्जाची स्थिती बघत राहायचं आहे, कारण आपला नंबर हा पुढे पुढे सरकत असतो. तर न्यूज अशी आहे की आज अखेर फक्त आर टी एकडे ह्या 10,121 जागा शिल्लक आहेत आणि जरी दिवस निघून जात असले तरी आपण चौथ्या यादीमधील पालकांनी अजिबात चिंता करायचं नाही आहे, कारण ह्या आता सर्व जागा आपणास मिळणार आहेत. तर पालक वर्गांनो, मी या व्हिडिओमध्ये आपणास सांगितले की आर टी एकडे आज अखेर किती जागा आहेत, चौथी यादी कधी लागणार याच्या संदर्भात मी छोटीशी माहिती दिली. पालक वर्गांनो, जर माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कोणतीही अडचण असल्यास कमेंट करा. कारण बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममध्ये कमेंटला उत्तर द्यावे लागत असते. म्हणून जरी थोडा वेळ झालेला असला तरी लेट का होईना आपणास कमेंटचे उत्तर हे 100% मिळून जाईल. तरी पालकांनो, विविध आर टी एच्या माहितीसाठी किंवा आर टी रिलेटेड व्हिडिओसाठी माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. थँक्यू.